नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। सत्व महामानव विश्वरत्न भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। सकाळी 5 वाजताच आटपाडीवरून एक फोन आला सनी कदम या भीमसैनिकाचा। ढसाढस रडायला लागला, घाय मोकलून रडायला लागला की भाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा 3 महिन्यापूर्वी आम्ही बसवला होता, पोलिसांनी नेला होता, जिल्हा प्रशासनाने काढून नेला होता, आमच्यावर केसेस टाकल्या, तो पुतळा घेऊन गेले, पुन्हा आम्ही बसवला, सुशोभीकरण केलं, रोज आम्ही त्या ठिकाणी जमा होतो, पुतळ्याची देखरेख करतो, त्याचं सुशोभीकरण करतो। आणि आज सकाळी 3 वाजता सगळे झोपलेले असताना जिल्हा प्रशासन, प्रांत, तहसील, पोलीस यांनी मिळून पुतळा काढून नेला। अरे संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांना आम्ही विश्वरत्न म्हणतो, ज्या बाबासाहेबांमुळे हा देश एकसंध आहे, ज्या बाबासाहेबांमुळे, संविधानामुळे हा देश आज एकसंध उभा आहे, त्या बाबासाहेबांच्या पुतळ्याची एलर्जी का? देवेंद्र फडणवीस उत्तर द्या। भाजपच्या सरकारच्या काळामध्ये सूर्यवंशी का घडतो सोमनाथ? का संविधान तोडलं जातं? बाबासाहेबांचे पुतळे रात्री 3ला उचलून नेले जातात। आज त्या ठिकाणी संताप निर्माण झालाय, लोक रस्त्यावर आलेत, कुठे आमचा पुतळा विचारायला लागलेत। मध्य प्रदेशचं ग्वालेर घ्या की सांगलीचं आटपाडी घ्या, जिथं भाजप तिथं बाबासाहेबांना विरोध। हरामखोर मिश्रा म्हणतो बाबासाहेबांनी संविधान लिहिलं नाही तरी त्याला अटक होत नाही, त्याच्यावर UAPA लागत नाही, त्याला आतंकवादी घोषित केलं जात नाही। ग्वालेरच्या कोर्टापुढे बाबासाहेबांच्या पुतळ्याला विरोध, आटपाडीच्या गावामध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्याला विरोध, आणि दुसरीकडे मात्र सांगायचं की आम्हीच बाबासाहेबांचे अनुयायी। जिल्हा प्रशासन सांगलीचं तात्काळ हा पुतळा भीमसैनिकांच्या ताब्यात द्या, आणि DYSP त्या ठिकाणचे दुसऱ्यांदा त्या ठिकाणी संरक्षण देऊन पुतळा काढायला त्या उभा राहिलेत। DYSPना अहवाल देता येत नाही, LCBचा गुप्तचर यंत्रणेचा अहवाल देता येत नाही, राज्य वेटीस धरलं जाईल हा पुतळा काढला तर। मग कशी काय तुम्ही त्या ठिकाणी संरक्षण द्यायला जाता? आज त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा निर्माण झालाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना केलेला विरोध याचा आम्ही निषेध करतो। राज्य सरकारने तात्काळ दखल घ्यावी, गृह विभागाने दखल घ्यावी, हा पुतळा समाज बांधवाच्या हातात द्यावा। आणि हाक तुमची साथ आमची। यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।